साहेब नमस्कार. नमस्कार. आपली जे धर्मदाय ट्रस्ट आहे उमरजची, बरं. त्याच्यात निवडणूक प्रोग्राम जाहीर झालेला आहे. तो नेमका प्रोग्राम जाहीर काय झालेला आहे? याद्यानं व हरकत का प्रोग्राम निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली? आता प्रारूप यादी लावलेली आहे. नियमानुसार प्रारूप यादी 10 दिवस लावावी लागते. त्या ट्रस्टने प्रसार केलेली, निवडणूक आयोगाकडनं प्रसारित केलेली यादी आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कोणाला नियुक्त करायचा अधिकारी? जो संस्थेमध्ये उभा राहणार नाही अशा त्रयस्थ माणसाला उभं नाही, राहायचं. तो नियुक्त करायचा अधिकार कोणाला आहे? तो बॉडीला, असं बायलॉजमध्ये कुठे आहे? बॉडीच करते. असं बायलॉज कुठे आहे? बायलॉजमध्ये जरी नसलं तर नियम असा आहे तो की नियम असं मनमानी मनमानी नसते. जी बॉडी आता अस्तित्वात आहे, आम्ही निवडणूक ही मुदतपूर्व निवडणूक लावलेली आहे. कशी जरी लावली ना तरी तो अधिकार बॉडीला, कशात लिहिले? बायलॉजमध्ये आहे. बायलॉज नसलं तर तो नियम आहे. ती जी बॉडी म्हणजे बायलॉजमध्ये आहे ना? संभाव्यमध्ये जी बॉडी आहे ना, संभाव्य, तीच निवडणूक लावते. विश्वस्त मंडळाची सदस्य संख्या कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 19 असेल, 5 वर्षाची राहील. काय लिहिलंय? नियमावलीनुसार होईल. नियमावलीनुसार होतीच ना. पुढचं वाक्य काय आहे? नियमानुसार निवडणूक घेण्यापूर्वी निवडणूक अधिकारी नेमला जाईल. निवडणूक अधिकारी स्वतः निवडणूक लढू शकत नाही. कोण नेमणार असं लिहिलेलं नाही. पुढचं सांगतो, निवडणूक अधिकारी विश्वस्त मंडळाने मतदार यादी द्यावी, आपण दिलेली, व ती यादी निवडणूक अधिकाऱ्याने दर्शनी बोर्डवर लावून त्यास काही आक्षेप असल्यास ती नोंदवण्याची ठराविक कालावधी द्यावा. आपण 10 दिवस ठरवले. निवडणूक निर्णय अधिकारी कोणी नियुक्त करायचा आहे? हे काय, संस्थेचे निवडणूक साधारण सभा धर्मदाय आयुक्त कार्यालय यांच्या नियमावलीनुसार होईल. संस्थे मग त्या नियमानुसारच होते. तो निवडणूक निर्णय अधिकारी त्यांनी अपॉइंट करायचे ना? नाही नाही नाही, त्यांच्या नियमानुसार होईल. त्यांनी आपण त्यांचे नियम म्हणजे तुम्हाला घटना दिली त्यानुसार करा. त्याच्यानंतर निवडणुकीचे घोषणेपूर्वी निवडणूक अधिकारी नेमला जाईल. आता तुम्ही कोण नेमलं? आम्ही ठराव केला आणि मंडलिक सरांना नेमलं. आता मंडलिक सर तर संस्थेमध्ये नाहीत. चालतो, बाहेरचा व्यक्ती चालतो. नाही नाही, संस्थेत आता कोण नाही ना, कुलूप आहे. त्यांनी निवडणूक प्रारूप यादी जाहीर केलेली आहे. निवडणूक प्रक्रिया जेव्हा फायनल यादी लागेल 27 तारखेला, सभासदांना ज्या काही हरकतीचे अर्ज त्यांनी लिहिलंय त्या अर्जामध्ये. जेव्हा प्रारूप यादी जाहीर केली त्याच्यामध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की ज्या सभासदांच्या काही हरकती असतील त्या हरकती लेखी स्वरूपात कोणाकडे द्यायच्या? ट्रस्टच्या कार्यालयामध्ये द्यावे. कुलूप आहे ट्रस्टला. आतापर्यंत होता तो, त्यांना शिकायला मी माणूस पाठवलाय 12 वाजेपर्यंत. पण आता जर तुम्ही प्रोग्राम लावला, त्यांच्याच सूचनेनुसार ते म्हणले आम्हाला निवडणूक अधिकारी शिक्का पाहिजे. तर निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिक्काही तर ठेवलं पाहिजे ना. हा, त्यांच्याकडनं चुकून त्यांच्याकडे गेलेले आहेत, ते शिक्का आणतायत. आता तुम्ही एवढे जंटलमन आहे, सगळे बसून मार्ग का काढत नाही? कोण नाही म्हणतंय, आम्ही निरोप दिले, बसायचं ठरलं. निवडणूक प्रक्रिया चालू व्हायची अजून. प्रारूप यादीवर आक्षेप आल्यानंतर 27ला फायनल यादी लागेल. त्याच्यानंतर फॉर्म वाटप. यादी पब्लिश केली, तुम्ही एक यादी पब्लिश केली. आम्ही 367 जे सर्वसाधारण सभेत, विशेष सर्वसाधारण सभेमध्ये, नाही वाद नका घेऊ इथं. त्यांचं म्हणणं त्यांचं घ्या. नियमानुसार लोकांसाठीच सांगतोय मी, तुम्ही विचारलंय म्हणून सांगतो. 367 सभासद जे आहेत, जे सर्वसाधारण सभेने सभासद कोण ठरवतं, तो सभासद ठरवतो. वार्षिक सभेमध्ये जो ठराव झाला आहे त्यानुसार 367 सभासद आहे. त्यानुसार आम्ही यादी जाहीर केलेली. त्याच्यामध्ये वादविवाद नका घेऊ ना. काय होतं, वादविवाद घेऊ. थांबा हो, माझं म्हणणं काय काका, जो तो नाही त्याने काय होतं, माग अशोक शेटाने आम्ही बसलो, काय होतं त्याच्यात वादविवाद होतो. आपल्याला भांडायचं नाही. मी काय म्हणलंय, तुमचं म्हणणं आहे त्याला उत्तर मी देतो. 367 सभासद नियमाने आहेत सर्वसाधारण. ऐका ना, त्यांचं घ्या तुम्ही नंतर स्टेटमेंट. समोर क्लिअर होईल ना विषय. त्यानुसार आपण बसणारच आहोत. आमचं म्हणणं काय, हा ते मांडतील ना. पण काय होतं, आपण त्या दिवशी दोघं बसलो, दोघं वादविवाद होतो. एकत्र नको. माझं म्हणणं आहे तुम्ही तुमचं घ्या. नाही ते पण नाही येणार. तुमची मुलाखत झाली ना माझी, मग बोला ना. ऐका नाही, समोर कळेल ना खरं काय. माझं म्हणणं काय आहे, समोर आपण आपली गावची मिटिंग, सभासदांची मिटिंग, त्याला पण आम्ही तयारी दाखवलेली. तुम्हाला गावची मिटिंग घ्यायची इलेक्शनच्या वेळेस, एकत्र बसा. ज्याचे मुद्दे असतील, कोण घ्यावा कोण नाही घ्यावा, त्या मिटिंगमध्ये आपण चर्चा करू. नाहीच पटलं, आता गावच्या मिटिंगला जर सभासद काही नाही आले आणि त्यांनी परस्पर फॉर्म भरला तर आपल्याला थांबवता येईल का? तरी पण आपण सगळ्यांनी प्रयत्न करू. कोणी फॉर्म भरणार नाही, कोण काय करणार नाही, याचा प्रयत्न आपण करू. निवडणूक मुदतपूर्व का लागली? मुदतपूर्व लावली म्हणजे आपण राजीनामे दिले. राजीनामे हा भाग नंतरचा आहे. पण ह्याच मंदिरामध्ये जेव्हा वादांकित मिटिंग झाली त्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं आलं की तुम्ही 23पर्यंतच आहात. नंतर आपली घटनादुरुस्ती झाली. घटनादुरुस्तीनंतर मुदतवाढ झाली. पण ते घटनादुरुस्तीनंतर मुदतवाढ असते, आम्ही सुद्धा त्याच्यातून अनभिन्न होतो. कायदा असं सांगतो की ज्या दिवशी घटनादुरुस्ती झाली तेव्हापासून 5 वर्ष असं तिथला कायदा सांगतो. पण आम्ही लोकांना सामोरे जाताना आम्ही म्हटलं की आम्ही 26पर्यंत थांबणार आहे, आम्ही त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणार. मग आम्ही आमच्या ट्रस्टच्या याच्यामध्ये
मिटिंगमध्ये निर्णय घेतला की आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं. निवडणूक प्रक्रिया राबवली, त्याच्यामध्ये निवडणूक अधिकारी नेमला गेला, त्याला पत्रव्यवहार झाली आणि त्यानंतर आम्ही राजीनामे दिलेले आहेत. कायदा असं सांगतो की जोपर्यंत निवडणूक होते तोपर्यंत मागचे जे ट्रस्टी आहेत, निवडणूक नवीन जी लोक येतील तोपर्यंत कारभार. तुम्ही राजीनामे धर्मदाय आयुक्तांकडे दिलेत का तुमच्या ऑफिस? नाही, इथं आपल्या ऑफिस धर्मदायकडे द्यायचे तुम्ही काय? आजही विश्वस्त आहात? आजही विश्वस्त आहोत ना. निवडणुकीत असं नाही म्हणता येतं की आम्ही विश्वस्त नाही, आम्ही विश्वस्त आहोत. ज्या वेळेस निवडणूक प्रक्रिया होईल, नवीन निवडून येतील, मागचे राजीनामे आणि पुढे आलेले निवडून आले ते चेंज रिपोर्टसाठी. अंबादास हंडे यांचा आक्षेप असा आहे हां, की पूर्वीची सभासद संख्या जास्त होती, बरोबर ती आहे. आता कमी झाली. हो. कमी होण्याचं नेमकं कारण काय? ज्या वेळेस आपण ह्या मिटिंगमध्ये बसलो या मंदिरात, त्यावेळेस सर्वसाधारण सभेमध्ये विषय मांडला गेला. काही सभासद म्हणले की 10,000 रुपये फी असावी. पुनर्जीवन करायचं होतं आम्हाला सभासदांचं, की जुने सभासद आमचे फार जुन्या काळापासून होते, तर त्याची फी वाढवण्यासाठी आपण एकत्र बसलो. 10,000 एकाने विषय मांडला, त्याच्यावर वादांकन झालं. नंतर 5,000 आले, 5,000 नंतर 3,000वर इथलेच बसलेल्या सभासदांनी 3,000वर एकमत केलं. त्याचा ठराव झाला आणि त्यानुसार नवीन सभासद नोंदणी चालू झाली. आणि सभासद नोंदणीनंतर वर्षभर आपण पेपर आउट केलं, वर्षभर थांबलो. त्याच्यामध्ये बरेचसे लोक यातली बसलेली पण सभासद झालेली आहेत, नाही असं नाही. 369 झाली, त्यातले 2 मयत झाली. आता 367 जे सभासद ते जिवंत आहेत आणि ते सर्वसाधारण सभेनुसार. माझं अजून त्याच्यात एक म्हणणं आहे की सभासद कोण असावं, सभासदांचा क्रायटेरिया काय असावा, हा सगळा निर्णय सभासद ठरवतात. ते धर्मदाय आयुक्त नाही ठरवत, तो अधिकार तुम्ही जो सभासदांचा. निर्णय घ्याल त्याला मंजुरी मिळते, मंजुरी मिळते, कायदेशीर मंजुरी. आणि आपण नियमाला धरून केलेले आहे. अंबादास शेठ, आता त्यांचं म्हणणं स्पष्ट झालेलं आहे की जे आता जेवढे सभासद आहेत तेवढेच व्हॅलिडिटी, बाकीचे व्हॅलिडिटी नाही. वाणी साहेब, मला काही प्रश्न विचारून घ्या, म्हणजे मग त्यांना अंबादास शेठ, आता रमेश शेठचं म्हणणं आहे की आम्ही विश्वस्त आहोत, आम्ही कुठलंही काम अनलिगली केलेलं नाही. आता जो आपण प्रोग्राम लावलेला आहे तो नियमात आहे, तो सभासदांच्या यादीपुरताच आहे. आता यादीवर जर काही आक्षेप आला तर त्याची स्क्रुटिनी होईल, त्याच्यावर निर्णय होईल. त्याच्यानंतर अधिकृत पुढचा निवडणुकीचा प्रोग्राम लागेल. म्हणजे निवडणूक किती तारखेला, छाननी कधी, हरकती कधी, हा प्रोग्राम पुढे लागेल. तर तुम्ही जे मगाशी म्हणाले की सभासदांची संख्या किती आहे? 1467. त्यांनी ते कमी केलेले आहे. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? ज्या वेळेस ह्या मंदिरामध्ये चर्चा मुद्द्यावर आहे. ह्या मंदिरामध्ये घटनादुरुस्तीचा विषय घेतला गेला. घटनादुरुस्तीचा विषय घेत असताना किती लोक पाहिजे सभासद? बरोबर नसेल तर आपण सभा अर्धा तास पुढे ढकलून घेतो. बरोबर. नाही, सभेचं नोटीस तर लोकांना गेलं पाहिजे ना. नोटीसच्या ते सह्या असतील ना. तर तेच सांगतो मला, ह्या मंदिरामध्ये मिटिंग झाली. अशोक शेठ हांडे आले होते, ते त्या मिटिंगचे अध्यक्ष होते. मिटिंग झाली, फक्त मोजून 57 लोक होते. हा दोष काय त्यांचा नाही ना. ऐका ना, ती मिटिंगच जाहीर नव्हती. मिटिंग जाहीर नव्हती. आणि साहेब, आपली चर्चा मुद्द्यावर हे म्हणतात मिटिंगच जाहीर नव्हती. मिटिंग काय हे सगळे त्या संदर्भामध्ये त्यांनी धर्मदाय आयुक्ताकडे अपील केलं आहे. आमचं म्हणणं काय आहे, ते न्यायालयीन कक्षात गेलं, हो, तिथं जो निकाल होईल तो मान्य आहे. तो आम्हाला मान्य. तिथं गेलोय ना आपण. तुमचं म्हणणं ॲडमिट आहे झाला तर ॲडमिट झालं, तिथून जो निकाल येईल ती जर मिटिंग त्यांनी खारिज केली, काय म्हणून खारिज. यांची भूमिका समजदारपणाची. अहो, समजदारपणाची पण लोकांच बाहेर काढली गेली ना. 3,500 रुपये लोकांना मंजूरच नाही. ते पैसे काही यांच्या खिशात जाणार आहे. आम्ही कुठं म्हणतो खिशात जाणार, हे कुणाच्याच खिशात जाणार नाही आहे. वार्षिक सभेमध्ये बहुमताने ठराव करायचा की 50 रुपये भरायला सभासद व्हा. वार्षिक मिटिंगच झाल्या नाहीत, आमच्या उधळल्या गेल्यात. वार्षिक मिटिंगच उधळल्या गेल्यात, उधळले गेले म्हणजे झाल्याच नाहीत. सगळं मंजूर, विषय वाटप झाले. मंजूर सभासद म्हणत असतात. अहो, लोक आली, विषय वाटप झालं, वाचन झालं, मंजूर झाले, संपली सभा. आक्षेप घ्यायचा ना, सभा गुंडाळली. आक्षेप कुठे घ्यायचा, कोणाकडे घ्यायचा, कोणाकडे? धर्मदाय आक्षेप घेतलेत ना मी. चालू आहे ना आमचं ते. आमचं म्हणणंच ते 24/1/2023ची जी सभा दाखवली, याचे सगळे मिनिट्स बघा, तर कुठल्या पट्ट्या जोडून काय केलेले आहे, काय नाही, हे सगळं तपासा तुम्ही. आणि साहेब सगळे प्रूफ आहे, सगळं दाखवतो. आमचं म्हणणं फक्त एक आहे, सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी पाहिजे होता. सभासद पाहिजे. सभासद पाहिजे ना, पण केंद्रस्थानी पाहिजे ना. नाही कोण म्हणतोय ऐका, पण तसं झालंच नाही ना. हे 1467 लोकांपैकी जर 50 लोकांमध्ये तुम्ही असं करता असाल, सभासद प्रेझेंट करून ठेवायचे. लोकांना कळालंच नाही ना मिटिंगचं. त्यांनी कळवलंय ना, ते म्हणतोय
कळवलं तर होईल ना, कळवले का काय केलंय ते त्यांना मान्य आहे ना. कागद होतंय ना. सत्ता असल्याच्या नंतर कुठल्या गोष्टी मान्य अशक्य. आहे. ऐका, तुम्ही हरकत घेतली नाही. आमचे जे सत्ता असते ना आणि तिथं काही गोष्टी करता येत आहेत. अशक्य असं काहीच नाही. सत्ता जरी असली तरी आम्हाला काय ऐका आम्हाला हौस आली का? तो संस्था चालवता ऐका. तुम्ही काही करू शकता का? आपलं कधी बी 24 तास उघडे आणि कुणाला बी ऑफिस वेळेत नाही ऑफिस सांगतो ना तुम्हाला. कधी आले आणि तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ना ते आपलं फार स्पष्ट असते सगळ्या गोष्टी. आणि आपली संस्था जी आहे ना, संस्थेकडे होतो त्या अडचणीतली आपल्याला काय ते जायची हौस नव्हती. लोक आली म्हणून हिचा कौल महालक्ष्मीचा. हां तुम्हाला मान्य विषय. बाबा थांबा जरा. हां. असं आहे. तुम्ही तालुका स्तरावर काम करता, तुमचं एक मोठं नाव आहे. तुम्ही एकत्र बसून हा विषय संपत का नाही? आता रमेश हांडेंबद्दल काही लोक आक्षेप द्यायचे, ते फार भांडतात, फार बोलतात. त्यांचं म्हणणं नियमित बरोबर असतं. ते म्हणले ठीक आहे, मी बाजूला होतो. ते इथून बाजूला झाले पदावरून. आम्हाला अजिबात कुणाविषयी हे नाही. आमचं म्हणणं फक्त एवढे लोकांचं ऐकून घेत चला, लोकांना विश्वासात घेत चला. कोण विश्वासात घेत नाही? आलं का यात? दुसऱ्या काही आमचा आक्षेप नव्हते आणि व्यक्तिशा तर कुणाची काहीच नाही. ते 1467. सर, आता किती आहे? हां, आता 367. ते तुमच्या सोबत किती आहे? कुठले? आता इथे जी लोक बसलीत हां त्यातले बरेच जण सभासदच नाहीत नवीन यादीप्रमाणे. हां, नवीन झाले नाहीत ना लोक. 3000 500 शेवटी हे नाही ऐका 3000 500 झालेच नाहीत ना. आता मार्ग कसा काढायचा? हां, विषय फार ताणणं तालुकावर मार्ग काय? आता म्हणजे आम्ही मार्ग काढायला उपोषणाला बसलो होतो. मार्ग निघाला उपोषण हा मार्ग नाही. नाही, मिटिंगाही केल्या, मार्गच नाही त्याच्यातून. तुम्ही 2 पावलं मागत आहेत. हां, माग आम्ही यायचं, आम्ही मागच आहे ना. आम्ही कधी पुढे आहे? रमेश, आम्ही मागच आहे. 367 सभासद बसून संस्था आहे. मी म्हणलं की नियमन करतो. मी एक सामाजिक कार्यकर्ता बरोबर. आणि आपल्या सामाजिक लोकांमध्ये चर्चा झाली की अण्णा कधी जास्त तुमची दखल कशाला होती. तुम्ही त्यांचं पण म्हणणं होतं की बाबा हा लय आग्रह करतो, काय झालं. मी म्हणलं बाबा तुमच्या विचाराचं मानत नाही. मी यांच्याचं जे मनाचं अध्यक्ष ते तुम्ही थांबलं नाही पडलं. त्यांना सांगितलं तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. हे पहा, आता जेवढे सभासद आहेत ना तेवढे आता कागद आहेत. तुम्हाला वाढवायचं तर बायलाच बदला ना. बायलाच तुम्ही बदलू शकता ना. अहो, मुळात बायलॉचाच आमचा आक्षेप आहे ना. तिकडून जे काय होईल ते ऐका मुळात बायलॉचाच आमचा आक्षेप आहे ना. आता तिथं काय इथं का होत नाही? इथं बसून का होत नाही? सगळे तुमच्या ऐका एकट्याच्या मनाप्रमाणे नाही. आम्ही कुठं आमच्या एकट्याच्या मनाप्रमाणे करा. आमच्याकडे दिवशी किती लोक होती इथं मंदिरात आम्ही बोलवली तर 100-150 लोक होती. विद्यमान कार्यकारिणी काय मनमानी करते? कुठे? त्यांना वेगळा इंटरेस्ट काय? हं? आता आम्हाला काय माहिती? आम्हाला काय माहिती काय? पण असं तुम्हाला पण म्हणणार ना. नाही आम्हाला काय माहिती? हं? तुम्ही समाजामध्ये वावरता. आमचं म्हणणं फक्त मागे पुढे व्हा. नाही, मागे पुढे व्हायला आमची तयारी आहे ना. पण ती कशी? सांगा ना मग कशी समोर चर्चा करा ना. तुम्हाला विश्वास व्हायचंय का? कुणाला नाही आम्हीच आयुष्यात काही जायचं नाही तिथं आपल्याला. तुमचा विषय संपला. आम्हाला विश्वास जायचं. मी आता किती याच्यावर लिहून देतो. जे 300 सभासद आहे आमच्या त्याच्यामधून कोण करायचं ऐका ना? 300 आमचं म्हणणे सर्व जे जुने सभासद आहेत ते लोक फाउंडर. ऐका वाणी साहेब का ते लोक फाउंडर. त्या लोकांनी पाया भरलेला आहे. तो निर्णय त्या धर्मदायक घेईल. धर्मदायकचा कसा निर्णय घेईन? तिथं ठराव झाल्याशिवाय तुम्ही इथं ठराव त्यांनी केलेला ठराव चुकीचा असेल ऐका धर्मदायक त्यांची इथं कारवाई करेल. अहो वाणी साहेब इथं जो झालेला ठराव आहे तोच होतो. धर्मदायक कशाला ठराव बदलतील आणि काय करतील? ते चुकीचा ठराव झालेला आहे. तर थांबायचं ना मग बहुसंख्येने. हां, इथं ठरावच चुकीचा झालेला आहे. मुळात बहुसंख्येने थांबायचं. 1467 सभासदांमध्ये 50 लोकांमध्ये घटनादुरुस्ती होती का? याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. शेख, अंबादास शेख, आपण सगळ्यांना अजेंडे पाठवतो. अजेंडेच नाही गेले. असं का? गेलेच नाहीत अजेंडे. नाहीच अजेंडेच नाहीत. यांच्या काय मनात म्हणलं आरोप काय आता विषय कुठं गेला? न्याय अजिंक्य नसतील धर्मदायकता आमच्यावर काय. आता माझं अजून एक म्हणतो ज्या दिवशी ते मिटिंग घेणं यातले तुम्ही प्रश्न विचारला सभासद झाले की नाही ते आणले नाही ते कागदपत्र दाखवायला. ते स्वतः सभासद तर मी 2 वर्ष कंटिन्यू 500-500 रुपये भरलेले. माझं म्हणणं काय आम्ही पुन्हा अन्याय केलेलं नाही. वर्षभर आम्ही पेपर आउट केलो, बाहेर बोर्ड लावला ते सभासद व्हावं म्हणून. हे पैसे जे जातात ते देवस्थानात आम्ही तर दुसरीकडे कुठं जातात. आमची एक भूमिका होती. हे प्रपंचाला लागत नाही. हां, आणि ते मिटिंग नियमाने झालेली असं आमचं म्हणणं आहे. जर अनियमाने झाले यांचं जे म्हणणं आहे
हे तिथं गेलेच नाही मागायला, तिथला निकाल लागू दे ना. अजून एक दुसरा विषय राहिला, जर हे आमच्यावर चर्चा करताय, आमच्याबरोबर जर चर्चा करताय तर त्यांनी आता 1400चं इलेक्शन लावलं आहे. कशाची धरती लावलं? मग आमच्यावर चर्चा का करायची? तुम्हाला तुमचं इलेक्शन करायचं, आम्ही बाधा आणली. त्यांना अधिकार नाही ना, कायदेशीर त्यांना अधिकार नाही. त्यांनी त्यांचं पाहिजे ना, अधिकार आहे. गावची बदनामी होती. मग त्याला आम्ही काय करणार? मला सांगा, कुणाचा हात किंवा तोंड धरता येईल कसं? मला सांगा, आमची पूर्ण तयारी बसेल. अशोक शेठ, तुमची काय पुढारपणाची भूमिका नाही का? काय मार्ग काढला पाहिजे? पुढे या ना तुम्ही. हो, इथे या ना बसायला. नाही तुम्ही या ना, इथं काय बिघडले? हो, तुमची पण प्रतिक्रिया पाहिजे, तुम्ही आहेत त्यात. अंबादास शेठ, तर त्यांचं काय म्हणणं, तुम्ही जी हरकत घेतलेली आहे ती तुम्ही धर्मदायकमध्ये घेतलेली आहे. तो जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य नाही. तुम्ही निवडणूक प्रोग्राम लावायचा, तुम्हाला कायदेशीर अधिकार आहे का? कुणाला? तुम्हाला. सभासद आहेतच ना. सभासद कुठं बाद झालेत आमचे 1467? दाखवा तुम्ही ते बाद आहेत म्हणून. ते सभासदच जी यादी बनवली धर्मोदय आयोगाकडून त्यांची मान्यता आहे का रद्द झाल्याची? 300+ यादी नाही तर ते सभासदच नाहीत का? आजीव सभासद. तुमचे जे 300+ सभासद आहे त्याला धर्मदायकांची मान्यता आहे. हे पहा, ज्या दिवशी मिटिंग ऐका, ज्या दिवशी मिटिंग त्याचं प्रोसिडिंग लिहिलं, घटना दुरुस्ती त्या दिवशी. आत्ता जी घटना त्यांनी वाचायला त्या घटनेत बघा, 3000 रुपये भरणे, 500 रुपये वार्षिक वर्ग. याची जी घटना आहे ती घटना मंजुरी आपली 12 डिसेंबर महिन्यात 23ला झालेली. घटना दुरुस्तीला धर्मदाय आयुक्तांनी मान्यता दिली. त्याच्यामध्ये क्लिअर कट उल्लेख आहे, जो सभासद 3000 रुपये भरेल आणि वार्षिक 500 रुपये भरेल तो सभासद तो चालू राहील, असं पूर्ण तिथं दिलेलं आहे. ऐका ना, याचा असा उल्लेख नाही. वाणी साहेब ऐका ना, एक ध्यानात घ्या. कारखान्याचा पहिला शेअर्स किती होता? ऐका सांगतो तुम्ही. ऐका ना, मिक्सअप नाही. कारखान्याचा पहिला शेअर किती होता? 1000 रुपये. 1000 3000 झाले, 5000 झाले, 10,000 झाले, 15,000 झाले. मग त्या लोकांचा कारखान्यांनी हक्क राहून घेतला का? कुठल्याही संस्थेचं ऐका, कुठल्याही संस्थेच्या सभासदाचा हक्क त्याच्या राजीनाम्याशिवाय हिरावून घेता येत नाही. तिचा आज या लोकांचे हक्क हिरावून घेतले ना, 1400 सर्व लोकांचे हक्क हिरावून घेतले ना. ही धर्मदाय संस्था आहे, सहकारी संस्था आणि धर्मदाय संस्था पाहिलंच वेगळं आहे. इथे हक्क चालत नाही, इथं देणगी चालते. आणि दिलेल्या देणगीवर परत आपण हक्क लावू शकतो. ही देणगी आणि धर्मदायच्या क्रायटेरियानुसार आम्ही जी घटना दुरुस्ती केली ती योग्य आहे असं आमचं म्हणणं आहे. यांनी त्याला चॅलेंज केलेलं आहे. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, जर तिथं आमची केस आमच्या विरोधात गेली तर आम्हाला ते मान्य नाही. आम्ही त्याचा आदर करू. जो काही निकाल लागेल तो मान्य. अंबादास शेठ, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही ज्या हरकती घेतल्या त्या हरकतीचा जो काही निकाल लागेल तो आम्हालाही मान्य. आता आम्ही अपिलातच आहे ना. मग आता कुठे ऐका म्हणजे सिस्टम नाही थांबायचं. ऐका, थांबायचं कोणी? तुम्ही जो हे प्रोग्राम बघा, ऐका, प्रोग्राम लावला म्हणजे हे काय म्हटले, ते सभासद नाहीत का? मग आजच्या ऐका, आता कोणत्या नवीन बायलॉज दाखवा ना. तुम्ही यांना बात केलं म्हणून बायलॉज आहे. बायलॉजमध्ये कुठं म्हटलंय? ऐका ना, मिळाली. दाखवा ना बायलॉजमध्ये. तुम्ही दाखवा मला. नवीन आहे, दाखवा दाखवा तुम्ही आम्हाला. बायलॉजमध्ये तुम्ही आम्हाला दाखवा. हे बघा, 3000 रुपये आणि 500 रुपये वार्षिक आहे. काय लिहिले वाचा. हे बघा, आजीव सभासद फी 3000 रुपये, वार्षिक वर्गाने 500 रुपये, नवीन सभासदांसाठी प्रवेश फी 100 रुपये. बरं, विद्यमान कधी ऐका, हे सरले कधी 23ला त्याला मंजुरी आली. हां त्याला मंजुरी आली. ऐका, धर्मदायकांची मंजुरी याला आली, एक ध्यानात घ्या. परंतु याच्यामध्ये जे जुने सभासद आहेत ते बाद आहेत असं म्हटले का? याच्यात कुठे दाखवा तुम्ही आम्हाला. तुम्ही धर्मदायकाकडे अपील केले ना, हां, निर्णय होईल ना. पण आज नाही आमच्या आज ही कार्यकारिणी जी विद्यमान सभासद यादी आहे त्यांच्या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे. मग ही 2000 ऐका 2025 पर्यंत कशाला ती यादी जोडली? मग जुन्या सभासदांची त्या ठरावांना ऐका आता किती 26 चालू आहे. 2025 पर्यंत जुन्या सभासदांची 1400 सभासदांची सगळ्या ठरावांना जुळली. ते अपील आहे आपल्याकडे.
उदाहरणार्थ तुम्ही कशाला जोडली यादी? हां कशाला जोडली यादी तुम्ही? कोणी आम्ही नाही, या काय आहे ना आमच्याकडे यादी. असं काय करता तुम्ही? त्याच्यावर अपील आहे आमचं. यादी जुनी आहे ना, जुनी यादी रे ना, हे आपल्याला ती जुनीच यादी आहे. आमची यादी चालेल काही? दिवस बदलल्यावर मागची हे काय बदलतो. मग 2025 आहे, 23ला बदलला ना. 23लाच काय तुम्ही 367 आणले, हे जुने कायला 25 पर्यंत जोडले? कुठं जोडले? हे काय हो ते काय म्हणतात त्यांचा मुद्दा काय? आम्ही काही जोडलेलं नाही, त्यांचं अपील चालू आहे. हे काय पण त्यांना माहिती. हे ऐका, 23 पासून तो बदल झाला, पण आम्ही बांधलो. ही यादी काय आम्हाला नाही माहिती. ऐका, ही यादी बघा. यांनी 2025च्या एखाद्या ठरावाला 367 सभासदांची यादी दाखवावी. ती आमची चूक असेल तर तिथं होईल ना सगळं. त्यांना सगळं नियम मान्य दाखवाय ना. हे काय हं? तिथं सिद्ध झालं आम्ही मान्य. हं? ही काय यादी आहे ना आमच्याकडे, असं नाही ना. हं? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.